प्रभाग क्रमांक 9 मध्ये सध्या शिंदे सेना आणि भाजप यांच्यातील लढत कमालीची चुरशीची झाली असून राजकीय वातावरण पूर्णपणे तापले। मात्र या संघर्षाला आता छावा संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमामुळे मोठे आणि निर्णायक वळण मिळाल्याचं चित्र दिसत आहे। या कार्यक्रमात मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या ज्वलंत भाषणाची संपूर्ण प्रभागात जोरदार चर्चा सुरू झाली आहे। मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरून व्यवस्थेशी थेट तोंड हात करत त्यांनी दिलेला संघर्ष आजही जनतेच्या मनात ताजा आहे। त्यामुळे त्यांच्या प्रत्येक शब्दाकडे मतदारांचे बारकाईने लक्ष लागून आहे। भाषणात नागरिकांना केलेले थेट आवाहन, अन्यायाविरोधात केलेली ठाम भूमिका आणि सामाजिक प्रश्नांवर व्यक्त केलेला रोखठोक सूर याचा परिणाम थेट मतदानावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही। प्रभागात सध्या या भूमिकेमुळे शिंदे सेनेला मोठा फायदा होऊ शकतो अशी चर्चा उघडपणे होत आहे। सर्वसामान्य नागरिकांमध्येही मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेचा निवडणूक निकालावर प्रभाव पडणार असा ठाम विश्वास दिसून येत आहे। त्यामुळे प्रभाग क्रमांक 9 मधील ही लढत आता केवळ पक्षीय न राहता समाजाच्या भूमिकेवर ठरणारी अत्यंत निर्णायक लढत बनत चाललेली आहे। मराठ्यांच्या आरक्षणाचा त्यावेळेस आपल्याला राजकारण करून चालत नाही, परंतु एक करण भाऊ एक असा मुलगा आहे की चांगलं काम आहे, सहकार्य लोकांनी केलं पाहिजे या मताचा मी पण आहे। जरी मी तिथं काही शब्द टाळले असले तरी पण मीडियाच्या माध्यमातून सांगतो की पोरगं चांगलं आहे, सहकार्य केलं पाहिजे। सामाजिक कार्यात काम करणारे पोरं टिकले पण पाहिजे। आणि मग वेळेला काय होतं, आपण जर सामाजिक काम करणाऱ्या पोरांच्या पाठीशी उभा नाही राहिलो तर समाजाचं काम करायला पण पुढं अडचणी येत आहेत। त्याच्यामुळं करण भाऊला सहकार्य सगळ्यांनी केलं पाहिजे या मताचा मी 100%। दादा पुण्यामध्ये नाही तर नुसतं याला राजकारणाकडेच वाढायचे सगळे असं पण नाही। व्यासपीठावर सगळे बाण दिसले, तुम्ही भाषणाचा उल्लेख केला। अरे नाही बाबा, मला ते काय झालं, तर वाढदिवस दिवस नुसते बाणच दिसून राहिले याकडे त्याकडेला। आम्ही आलो फुल लोड मध्ये, नेमकं काय आहे आणि मला ते म्हणले नव्हते, ते बी खोटं नाही बोलत होय, मला म्हणले नव्हते उमेदवार आहेत, मला माहित नाही। ते जरी म्हणले असते तरी मी आलोच असतो, कारण सामाजिक क्षेत्रात त्या माणसाचं कान राजकारणासाठी नाही तर त्यांच्या संघर्षाकडे बघून येणं आमची जबाबदारी। आमच्या आधीपासून ते ओढते, आमची जबाबदारी आहे ना। ते कुठं आता एखाद्या पक्षाकडून उभा राहिले म्हणून यायचं नाही, हे योग्य नाही। मी वाढदिवस म्हणून आलोय, येणार, आणि जरी ते राजकीय उभा राहिले असले तरी समाजाच्या लोकांनी या छत्रपती शिवाजीनगर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा हा डोलाने फडकवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, ही जनता आम्हाला त्या ठिकाणी सांगते। दादा, मराठा चळवळीत काम करताना हा अन्याय झाल्यासारखं वाटायला लागले आम्हाला। अरे शेवटच्या 2 दिवसाच्या टोकावर या भारतीय जनता पार्टीच्या पक्षाचं, दादा माफ करा मी तुम्हाला तुमच्या पुढे या व्यासपीठावर भाषण करू नये, पण काय दात कोणाकडे सांगायची, मोठ्याच भावाकडे सांगावं लागेल, दुसरं कोणाला सांगून उपयोग नाही। विजू आप्पा त्यांनाच सांगावं लागणार आहे। राब आमच्या ह्या लोकांनी प्रचार केला दादा, प्रत्येक ठिकाणी त्या भारतीय जनता पार्टीचं नाव नेलं। अरे इथं त्यांचा झेंडा लावायला कोणी नव्हता, त्यांचं उदंड काम या ठिकाणी आम्ही केलं। आणि शेवटच्या दिवशी अहो गिरीश महाजन, तुम्हाला लाज वाटली पाहिजे, तुमची पार्टी त्या ठिकाणी नित्यमतेची पार्टी म्हणतात आणि तुम्ही अरे तुमच्याशी कुस्ती खेळणाऱ्याला तुम्हाला गुंडांचा पक्ष म्हणणारा, तुम्हाला दलालांचा पक्ष म्हणणारा आणि त्याच्याही पक्ष लबाडांचा पक्ष म्हणणारा आणि लबाडांच्या पक्षात जाऊ नका, भारतीय जनता पार्टीला मतदान करू नका अशा सांगणाऱ्या त्या घुसणाऱ्याला तुम्ही त्या पक्षात घेऊन आमच्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलांना त्या ठिकाणी तुम्ही अन्याय केला। पण ही जनता जनार्दन लक्षात घ्या, तुम्हाला सगळ्यांना सांगतो, तुम्ही आमच्या सोबत आहात ना, हात वर करून सांगा। विजू आप्पा आणि दशरथ आप्पा, एक आप्पा तिकडे गेले वैष्णव देवीला, आणि दादा तुमच्या साक्षीनं सांगतो, तुम्ही राजकारणात येणार नाही आम्हाला माहिती आहे, तुम्ही राजकारण बोलणार नाही हे आम्हाला माहिती आहे, पण आम्ही आमचं बोलल्याशिवाय, कारण आम्ही आमच्या हक्काच्या व्यासपीठावर उभे आहोत। या ठिकाणी या कमळाबाईला गाडल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। आणि त्या कमळाबाईनं प्रत्येक माणसावर अन्याय केला। महाराष्ट्रात पाहिलं दादा, पुण्याचं उदाहरण सांगतो, अरे ज्या आमच्या पूजाताईने मराठा समाजासाठी या भारतीय जनता पार्टीच्या विरोधात दादा आपल्या सगळ्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं, त्या आमच्या पूजाताईला देवेंद्र फडणवीस थोडी तर नीतिमत्ता ठेवायला पाहिजे होती, त्या पूजाताईच्या रील व्हायरल केल्या आणि त्या आमच्या मराठा लेकीला पुण्यातून उमेदवारी माघार घ्यायला लागली। अशा या भारतीय जनता पार्टीला, मराठा समाजाच्या विरोधात वागणाऱ्या पार्टीला दादा आमचा समाज या ठिकाणी जे पुरस्कार तुम्ही दिले ना दादा, 12 बलुतेदार 18 पगड जातीच्या लोकांना पुरस्कार दिले आपण।
आम्ही जातीपातीचं राजकारण करत नाही, समाजासाठी आम्ही जरूर भांडतो, पण कोणावर अन्याय होणार नाही याची सुद्धा काळजी दादा आपण त्या ठिकाणी घेत असताना ही भारतीय जनता पार्टी म्हणजे लबाडांची पार्टी मी नाही म्हणत. जे उद्या तुमच्याकडे मतदान मागायला येणार आहे त्याला विचारायचं, अरे बेडका इकडूनची उडी तिकडं मारितो, तिकडूनची उडी इकडं मारितो, तूच सांगितलं ना आम्हाला. काय म्हणला तो? लबाडांच्या पार्टीला मतदान करायचं. तुमचे काही थंडीने काय कानबिल बदल झालेत काय सगळे? अरे आपण कोणत्या कार्यक्रमात छावा? अरे धर्मवीर छत्रपती संभाजीराजांच्या नावाने ही संघटना काम करते, तिच्या वर्धापन दिनाला तुम्ही या ठिकाणी आहेत म्हणून आपण यांच्यात उत्तरच सांगायचं. हे काय म्हटले होते? लबाडांच्या पक्षात जायचं, लबाडांच्या पक्षाला मतदान करायचं. मग आता लबाडा तू ये आमच्या दारात, तुला पहिलं व्हिडिओ तोच दाखवतो आम्ही, तू काय सांगितलं तुझंच ऐकणार. हे बघा तो म्हणतो ना की ह्या शिवाजीनगरमध्ये श्रमिकनगरमध्ये लोकांनी माझं ऐकायचं आणि माझंच ऐकतात. मी तुम्हाला शपथ घेऊन सांगतो तुम्ही त्याचंच ऐका. त्यांनी सांगितलं होतं भारतीय जनता पार्टीचा सापडा सूट करायचा, आपण त्याचं ऐकून सापडा सूट करून टाका. त्यांनी सांगितलं होतं भारतीय जनता पार्टी हा लबाडांचा पक्ष आहे, आपण म्हणायचं लबाडांचा पक्ष आहे, त्याचंच ऐकायचं, त्याच्याच भाषेत. त्यांनी सांगितलं भारतीय जनता पार्टीला मतदान करायचं. म्हणून अरे गेंड्या तुझ्यापर्यंत आवाज येतोय माझा, आणि दादागिरी धमकी हे करण गायकरला द्यायची नाही, ज्याच्या मागे संघर्ष योद्धा उभा आहे, ज्याच्या मागे एवढं व्यासपीठ उभा आहे त्या करण गायकरला. आणि बाबा तू लई चिल्लर रे. अरे मी राज्यातला एक मंत्री सुद्धा झोडपायचा सोडला नाही, तू कोण कुठून आला रे बाबा? तू खेटा आता तुला दाखवतो निवडणुकीमध्ये. म्हणून एकदा पुढच्या एकदा सांगतो, दादा जास्त वेळ घेत नाही. या ठिकाणी आमचे उमेदवार म्हणजे सॉरी मी उमेदवार म्हणणार नाही, आमचे लोकहिताचे लोक, ज्यांना लोकांची सेवा करायची, ज्यांना बंगल्यांचे दार बंद करायचे आणि लोकांच्या दारात सेवा करायची, आमच्या पवार मावशी, त्यानंतर आमचे गुलाब माळी, त्याच्यानंतर सविता करंगायकर, त्याच्यानंतर प्रेम दशरथ पाटील. ज्या दशरथ पाटलांनी या नाशिकला सुंदर बनवलं त्यांचा प्रेम आणि हा सगळा परिसर आपल्याला सुसज्ज करायच्यासाठी आपण सगळ्यांनी तनमन धनाने काम करायचंय. दादा परत एकदा तुम्ही आलात, माझ्यासारख्या मित्राची मैत्री राखली, तुम्ही मैत्रीला जपतात हे आम्हाला माहित आहे, तुम्ही मैत्रीला साजेसं काम करता हे आम्हाला माहित आहे. आम्ही तुम्हाला गळ घालणार नाही राजकीय व्यस्तता, आम्ही बोलणार सुद्धा नाही. पण दादा तुम्ही सामाजिक संधी, सामाजिक संदेश आणि सामाजिक ताकद आमच्या मागे उभी करा. राजकीय पटलावर हे चारही लोक निश्चितपणे भगवा ध्वज फडकून तुमच्या दर्शनाला येतील एवढा शब्द त्या ठिकाणी देतो आणि थांबतो. पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी अजून 3च भाषणे, कोणी जायचं नाही, आपल्याला दादांना ऐकायचं. लक्षात घ्या, कोणी जास्त वेळ घेणार नाही, 2-2 मिनिटात बोलतील, पण दादांचं मत आपल्याला सगळ्यांना ऐकायचं. त्याच्यानंतर मस्तपैकी जेवण करायचं, मग आपल्याला घरी जायचं आहे. काळजी करू नका. परत एकदा जोरदार दादांसाठी टाळी वाजून दादांच्या ठिकाणी स्वागत करा. या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.